नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. एकदम छान आणि टम्म असे फुगणारे साबुदाणा वडा बघणार आहोत. चला तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता आणि रात्रभर चांगला भिजलेला आहे. हे बघा तुम्ही किती मोकळा सुळसुळीत झालेला आहे. असा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. जास्त पाणी ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर पुन्हा साबुदाणा वडा फुटण्याची खूप दाट शक्यता असते. त्याच्यामुळे असा मोकळा एकदम सुळसुळीत आपल्याला साबू भिजवून घ्यायचा आहे. आता आपण ह्या साबुदाण्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. हे बघा, हे असं थोडेसे क्रॅक आणून घ्यायचे, जास्त बारीक असा साबुदाणा करून घ्यायचा नाही. ह्याच्यामुळे काय होतो, आपला साबुदाणा वडा हा तेलामध्ये फुटला जात नाही. जे शाबूमधलं मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि आपला वडा फुटत नाही. आता ह्याच्यामध्येच मी 1 पाऊण वाटी मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित असं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्याचं प्रमाण एकदम योग्य ठेवायचं, नाहीतर वडा मऊ पडण्याची किंवा फुटण्याची शक्यता असते. आणि हे चांगलं असं मॅश करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 पाव वाटी शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. जास्त बारीक शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही, थोडंसं जाडसरच शेंगदाण्याचं कूट आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची घालू शकता, चवीनुसार मीठ. आणि तुमच्या साईडला जर जिरे वगैरे चालत असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरे कोथिंबीर देखील घालू शकता. आमच्या इथे उपवासाला जिरे कोथिंबीर चालत नाही, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये घातलेली नाही. आणि आता हे चांगलं एकजीव करून घेऊयात. हे बघा, आता मी असा एक छान गोळा बनवून घेतलेला आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि छोटासा गोळा घेऊन हातावरती असं प्रेस करून आणि थोडंसं असं दाबून दाबून त्याला बनवायचं, म्हणजे आपला साबूचा वडा हा फुटत नाही. हे बघा, हे असं थोडंसं दाबून दाबून त्याला व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. जास्त जाड बनवायचे नाहीत, नाहीतर मध्ये कच्चे राहतात. हे बघा, असे थोडेसे पातळ साईजचेच आपल्याला साबूचे वडे बनवून घ्यायचे आहेत. बघा, असेच आता आपण 1 2 3 बनवून घेऊयात. हे बघा, आता मी 4 वडे इथं बनवून घेतलेले आहेत आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे चांगलं तेल गरम झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये 1 वडा सोडून घेऊयात. गॅस हा मीडियम साईजवरती ठेवायचा आहे. खूप जास्त हाय फ्लेमवरती वडे तळले गेले तर मध्ये कच्चे राहतात, त्याच्यामुळे मीडियम साईजवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आता बघा, हे थोडंसं तळलेलं आहे. आता आपण ह्याला पलटी करून घेऊयात. हे बघा, अजिबात फुटत नाही, एकदम छान असे होतात. मध्ये वरतून एकदम कुसकुसीत आणि मध्ये एकदम सॉफ्ट असे हे वडे बनवून तयार होतात. हे बघा, किती सुंदर असा कलर आलेला आहे. असेच आता आपण उरलेले वडे देखील तळून घेऊयात. छान असे ब्राऊन होईपर्यंत हे चांगले तळून घ्यायचे, त्याच्यामुळे बाहेरचं स्ट्रक्चर एकदम असं खुसखुशीत होतं आणि मध्ये असे सॉफ्ट असे हे वडे बनवून तयार होतात. खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. हे बघा, किती सुंदर असं दिसत आहेत. आता हे सगळे वडे आपण तळून घेतलेले आहेत आणि हे बघा, असे आता आपण दह्यासोबत ह्याला सर्व करूयात आणि मस्त मस्त असे वडे खाऊन घेऊयात. बघा, आता हे किती क्रिस्पी झालेले आहेत की मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते की ते किती क्रिस्पी झालेत आणि मधून किती सॉफ्ट देखील आहेत. हे बघा, फोडल्यानंतर हे बघा किती सॉफ्ट असे आहेत. खूप छान होतात. रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.